देव असो वा दैव, आपण त्याच्यापासून पळू शकत नाही. कधी सुखात असलो की विसरतो, पण हरलो की त्याच्याच दारी धाव घेतो. कोणी कितीही सुखात असू द्यात, पण एक दिवस असा येतो ज्यावेळी त्या व्यक्तीकडे पैसा असतो पण कौटुंबिक आनंद नसतो. कुणाला कौटुंबिक आनंद असतो तर पैसा नसतो, तर कुणाकडे या दोन्ही गोष्टी असतात पण आरोग्य नसतं. मग सगळीकडून हरलेला माणूस देवाचा धावा करायला लागतो. त्यातही एक देव असा आहे जिथं ज्याला खरोखरीच हारे का सहारा असं म्हटलं जातं. ज्याच्या दारात गेलं की व्यक्तीला इथे सहारा मिळतो. असं सांगतात, इथं नशीब उलटतं आणि श्रद्धा जिंकते. राजस्थानच्या तापलेल्या वाळवंटात अलीकडच्या काळात तिथं प्रचंड मोठी गर्दी होतीये. इथे आलेला कोणी भक्त आपलं हरलेलं प्रेम मागतो, कोणी तुटलेलं नातं जोडायला येतो, तर कोणी आपल्या आयुष्यातला शुभमुहूर्त शोधायला येतो. शेअर मार्केटमध्ये झालेलं कोट्यावधी रुपयांचं नुकसान असो, नाहीतर व्यवसायात जम बसवायचा असो, दररोज लाखो लोक त्या मंदिरात येतात. कोणी जयपूरहून, कोणी दिल्लीहून, कोणी महाराष्ट्रातून, हजारो किलोमीटर पायी चालत. हातात फुलं, मनात एकच नाव, आणि ते नाव म्हणजे श्यामबाबा. होय, तेच ते खाटू श्याम बाबा. राजस्थानमध्ये वसलेला खाटू श्याम बाबा म्हणजे काही साधा सुद्धा देव नाही. हा देव म्हणजे हारे को सहारा म्हणतात ते अगदी खरंय. नशिबाचं दार उघडणं म्हणजे काय असतं हे इथं गेलेले भक्त आवर्जून सांगतात. त्यामुळेच खाटू श्याम बाबा आज लाखो भक्तांच्या मनावर राज्य करतायत. काय आहे खाटू श्याम बाबांचं सामर्थ्य? का म्हणतात की जो श्यामच्या शरण आला तो रिकाम्या हाती परतत नाही? खाटू श्याम नक्की कोण आहेत? महाभारतातील युद्धाशी त्यांचा काय संबंध आहे? भगवान श्रीकृष्णानं त्याला काय वरदान दिलं होतं? आणि अलीकडेच तिरुपती बालाजीपेक्षा या मंदिरात लोकांची गर्दी का वाढली आहे? चला जाणून घेऊया खाटू श्याम बाबाची ही कहाणी. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यातील खाटू गावात वसलेले हे दैवत आज लाखो लोकांच्या मनात वसलेले आहे. परंतु त्याची कथा जाते थेट महाभारताच्या काळात. भीमाचा नातू घटोत्कच आणि मोरवी यांचा पुत्र बार्बरिक. लहानपणापासूनच तो अतिशय पराक्रमी योद्धा होता. त्याने देवीची कठोर तपश्चर्या केली आणि बदल्यात देवीने त्याला 3 बाण दिले. हे बाण साधे नव्हते. हे होते असे शक्तीचे प्रतीक जे संपूर्ण युद्धाचं पारडं काही क्षणात फिरवू शकत होते. देवीने त्याला वर दिला, तू जे ठरवशील ते हे बाण करतील. एक बाण खून करेल, दुसरा बाण त्या खून केलेल्याचा नाश करेल आणि तिसरं सगळं पूर्ववत करेल. आता सुरू झाला होता महाभारताचा युद्धाचा काळ, ज्यामध्ये कौरव आणि पांडव एकमेकांच्या विरोधात उभे होते. ते श्रीकृष्ण पांडवांच्या म्हणजेच सत्याच्या बाजूने लढत होते, तर घटोत्कचाचा हा पुत्र असलेला बार्बरिक मला मिळालेल्या वरदानाप्रमाणे जी बाजू कमकुवत असेल तिकडे मी लढायला जाईल असं म्हणून सज्ज झाला होता आणि महाभारताच्या रणभूमीकडे म्हणजेच कुरुक्षेत्राकडे निघाला होता. श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्या कारणाने त्यांना माहित होतं की बार्बरिक जर कौरवांच्या बाजूने लढायला लागला तर हे युद्ध कौरवांसाठी हारणे मुश्किल होऊन जाईल. तेव्हा श्रीकृष्ण ब्राह्मणांच्या रूपात त्यांच्या समोर गेले आणि विचारलं, तू कोणाच्या बाजूने लढणार आहे? तेव्हा तो म्हणाला, मी त्या बाजूने लढणार जी बाजू दुर्बळ असेल. कृष्ण हसले आणि विचारलं, जर तू या युद्धात उतरला तर कोण जिंकेल? बार्बरिक म्हणाला, माझे 3 बाण पुरेसे आहेत संपूर्ण युद्ध संपवायला. हे ऐकून श्रीकृष्ण थक्क झाले, कारण जर तो युद्धात उतरला तर एकाच दिवसात सर्व काही संपून जाईल आणि धर्मयुद्धाचा उद्देशच नष्ट होऊन जाईल. मग कृष्णाने त्याच्याकडे एक गोष्ट मागितली आणि ती म्हणजे त्याचं शिरदान. क्षणाचाही विचार न करता बार्बरिकने आपलं शिर अर्पण केलं, पण एक अट ठेवली, माझं शिर युद्ध पाहत राहील. कृष्णाने ते मान्य केलं. युद्ध संपल्यावर सर्व पांडव विचार करत होते, हा विजय नेमका कोणाचा? तेव्हा कृष्ण म्हणाले, चला त्या शिराला जाऊन विचारू ज्याने सर्व काही पाहिलंय. बार्बरिकचं शिर म्हणालं, हा विजय कोणाचाच नाही, हा श्रीकृष्णाचाच विजय आहे. कारण मला कौरव आणि पांडवांच्या बाजूने फक्त कृष्णाचं सुदर्शन चक्र फिरताना दिसत होतं आणि आदी मायेच्या रूपात दुष्टांचं रक्त पिणारी द्रौपदी. श्रीकृष्ण भावुक झाले आणि म्हणाले, कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील. लोक तुला खाटू श्याम म्हणून ओळखतील. जो तुझं नाव श्रद्धेने घेईल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होईल. हरलेल्या मनाचा तू आधार होशील. काळ पुढे सरकत राहिला. मग आलं कलियुग. कलियुगात एके दिवशी राजस्थान मधल्या खाटू गावात एका गवळ्याला स्वप्नात खाटू श्याम यांचं दर्शन झालं. हा काळ होता 1720चा. श्यामबाबाचं शिर जमिनीत दडलं असल्याचं त्याला स्वप्नात दिसलं. जेव्हा त्या ठिकाणी उत्खनन केलं गेलं तेव्हा ते दैवी मस्तक सापडलं आणि तिथेच उभं राहिलं खाटू श्याम मंदिर. त्या दिवसापासून खाटू श्याम मंदिर भारतातील सर्वात महत्त्वाचं श्रद्धास्थान बनलं. दरवर्षी फाल्गुन महिन्यात लाखो लोक पायी चालत खाटूला जातात. कोणी जयपूरहून, कोणी दिल्ली, कोणी गुजरात आणि महाराष्ट्रातूनही तिथे मोठी जत्रा भरते.
भक्तांचा असा विश्वास आहे की श्यामजींच्या दारी गेलं की प्रत्येक अडचण दूर होते. खाटू श्याम याला बार्बरिक असताना मिळालेलं कृष्णाचं वरदान आणि देवीचा आशीर्वाद, ज्यामुळे दुर्बल बाजूच्या सहाय्यासाठी हा देव सदैव तत्पर असतो. जेव्हाही आयुष्यात आपल्याला हरायला होतं तेव्हा खाटू श्यामला शरण जावं, तो आपल्या पाठी उभा राहतो. आज खाटूधाम मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. इथे रोज लाखो रुपयांचं दान जमा होतं. कोणी सोनं, चांदी, रोख रक्कम देतात, तर कोणी सेवाभावानं योगदान देतात. मंदिरात जमा होणारं दान दर वर्षाकाठी शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेलं असतं. या पैशातून मंदिर प्रशासन गरिबांसाठी अन्नछत्र, आरोग्य शिबिरं आणि शिक्षणासाठी मदत करतं. मंदिराचं व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध असून सगळं पारदर्शकपणे चालवलं जातं. दररोज होणारी श्याम आरती, श्याम चौकी आणि जलेबी प्रसाद हा परंपरागत चालणारा प्रकार आहे आणि तो इतक्या भावपूर्ण पद्धतीने केलेला असतो की भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आज लाखो लोक लग्नात अडथळे, नोकरीत अडचणी किंवा आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी खाटू श्यामजींच्या दारी येतात. लोक मनोभावे प्रार्थना करतात आणि म्हणतात, हम जो मांगे वो श्याम देता है. अनेक भक्त सांगतात की त्यांनी श्यामजींना प्रार्थना केली आणि काही आठवड्यातच त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला. म्हणूनच आज खाटूला मनोकामना पूर्ण करणारी भूमी म्हटलं जातं. श्यामजींविषयी असंही म्हटलं जातं की जो एकदा श्यामच्या शरणाला तो कधी रिकामा परतत नाही. कारण खाटू श्याम हेच श्रीकृष्णाचं रूप आहेत, करुणामय, प्रेमळ आणि सर्वसामान्य भक्तांसाठी सहज उपलब्ध. म्हणूनच खाटू श्याम फक्त देव नाही, तो श्रद्धेचा एक अनुभव आहे. लाखो लोकांच्या नजरेतून वाहणारा तो विश्वास आहे की देवाला पैसा नको, भावना हवी आहे. श्याम बाबा भावना ओळखतात, शब्द नाही. म्हणूनच की काय एकेकाळी तिरुपती बालाजीला असलेली गर्दी आता राजस्थानकडे वळली. 2020 साली 13.5 म्हणजे 13.5 कोटी दान या मंदिराला होत होतं. 2023 मध्ये हेच दान 250 कोटींच्या वर गेले. वाढणारी बेरोजगारी, मुलांचे रखडलेले लग्न आणि धकाधकीच्या जीवनात नैराश्याच्या गर्दीत अडकलेले लोक खाटू श्यामचा दरवाजा ठोठवायला आता गर्दी करताना दिसतात. हेच कारण आहे की गेल्या 5 ते 10 वर्षात लोक तिकडे जास्त जात आहेत. माणसाला आयुष्यात लढायला फक्त इच्छाशक्ती लागते असं म्हणतात. हीच इच्छाशक्ती इथून जागृत होते. कोणी आपल्याला फक्त दिलासा जरी दिला ना, तरी आपल्यात 10 हत्तीचं बळ येतं. इथे तर साक्षात श्यामजी आहेत. तुम्हालाही खाटू श्याम यांचा काही साक्षात्कार किंवा अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा आणखी कोणत्या ऐतिहासिक आणि पौराणिक कथा तुम्हाला ऐकायला आवडतील ते देखील सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.